नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अख्खा मसूरची रेसिपी। ही अगदी ढाबा स्टाईल जशी हॉटेलमध्ये मिळते ना त्या स्टाईलने आपण इथे बनवणार आहोत। घरी अगदी इझिली अवेलेबल अशा सामग्रीमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला अतिशय चविष्ट असते। ज्यांना चटपटी तसं स्पायसी आवडते ना ही भाजी, त्यांनी ही रेसिपी नक्की बघा आणि घरी ट्राय करून बघा, कारण बाहेरच्या सारखीच अगदी त्यापेक्षाही चविष्ट अशी ही भाजी बनणार आहे। तर हे जे अख्खे मसूर आहेत ना, हे जवळजवळ 1 तास आपण असे धुवून भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे हे छान फुलून जातात। आणि आपण ही रेसिपी प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत। तर इथं कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं। तर इथं तेजपत्ता आणि काळी मोठी विलायची टाकायची आहे आणि सोबतच जिरं टाकायचं आहे तडक्यामध्ये। आणि बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत, जवळजवळ 2 ते 3 असे मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे। आणि यासाठी आपण अशा प्रकारे मसाला बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, मीडियम जर फ्लेमवर तुम्ही हे रोस्ट केले ना, छान परतवले ना, तर छान होतील। हे ब्राऊन झाल्यानंतर यात आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोला सुद्धा छान बारीक चिरून घ्यायचं आहे। 2 टोमॅटो घेतले इथं मी, आणि 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। ही अद्रक लसणाची पेस्ट आहे ना, हिला छान फ्रेशली कुटून घ्यायचं आहे आणि ती वापरायची आहे। आता इथं आपण टाकलेलं आहे हळद, धणा पावडर आणि लाल तिखट। तर लाल तिखट हे माझं कमी तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, म्हणून इथे मी 2 चमच्याचा वापर करते। तुम्हाला कमी हवं असल्यास तुम्ही 1च चमचा सुद्धा वापरू शकता। आणि सोबतच इथे आपण टाकणार आहोत सब्जी मसाला किंवा गरम मसाला, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। आणि 1 चमचा टाकायचा आहे तो, आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो खाली लागणार नाही। आणि त्यानंतर हे जे भिजवलेले मसूर आहेत ते त्यात आपण टाकणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घ्यायचे। मसाल्यात छान कोट झाले पाहिजेत ते सगळीकडून। आणि नंतर आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत। तर जवळजवळ 2 मोठे ग्लास आपण इथे पाणी टाकणार आहोत। तर पाणी टाकल्यानंतर इथं आपण चवीनुसार मीठ टाकलंय आणि मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। आणि नंतर एक मोठ्या फ्लेमवर चांगल्या त्याला 3 ते 4 शिट्ट्या होईस्तोवर याला छान शिजवून घ्यायची। ही जी डाळ आहे ना, ही अख्खा मसूर आहे ना, ही अगदी पटकन शिजते, म्हणून हिला रात्रभर नाही भिजवलं तरी चालतं, अगदी झटपट बनवून ही भाजी तयार होते। आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सी काय छान झाली आहे। चमच्याच्या सहाय्यानेच असं थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं स्लाइटली असं लिक्विड फॉर्ममध्ये होऊन जातं। आणि त्यानंतर आपण इथे याला तुपाचा तडका देणार आहोत। तर इथे ही तिखटवाली जी एक अख्खी मिरची आहे ना, तिला मी तुपात छान भाजून घेतलं आणि त्यानंतर हा सगळा तडका आपण आपल्या अख्खा मसूरच्या भाजीत टाकणार आहोत। आणि मस्त खमंग असं सुंदर सुगंध येतोय आणि याला छान जिरा राईस बरोबर सर्व करा। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता, पण ढाब्यावर अशा प्रकारे ही राईस बरोबर जास्त करून सर्व केली जाते, म्हणून अशा प्रकारे तुम्ही नक्की एन्जॉय करा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी। आणि आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा कसा वाटला हा व्हिडिओ, आणि माझे बाकीचे मागचे व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा। आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर लगेच मिळतील। आणि याला सोबतच मी इथे काकडी आणि लोणच्याबरोबर सर्व करते आहे, म्हणजे अगदी छान अशी टिपिकल टेस्ट येईल त्याला खाण्यासाठी। असं मस्त लागतं ना हे, म्हणून हे नक्की नक्की ट्राय करा घरी। आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।